नमस्कार. तुमचा सबकॉन्शियस माइंड रिपीटेड थॉट्स आणि वर्ड्सवर विश्वास ठेवायला लागतो. म्हणूनच आपण स्वतःला जे वारंवार सांगतो ते आपल्या माइंडसेट, कॉन्फिडन्स आणि रिॲलिटीवर परिणाम करू शकतं. या व्हिडिओमध्ये सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग, रिपिटेशन फिजिओलॉजी, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, मिरर टेक्निक, मॅनिफेस्टेशन माइंडसेट याबद्दल डीप माहिती दिली आहे. आजपासून कॉन्शियसली पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. तर आता स्टार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा मेंदू तुम्ही वारंवार बोलणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतो. म्हणूनच जर तुम्ही रोज स्वतःला एकच गोष्ट रिपीट केली तर काही दिवसांनी तुमचे थॉट्स, तुमचे फिलिंग्स आणि आयुष्यही बदलायला लागू शकतं. आपला सबकॉन्शियस माइंड दिवसभर आपण स्वतःशी काय बोलतो हे सायलेंटली ॲब्झॉर्ब करत असतो. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे मेंदू रिपीटेड वर्ड्सला इम्पॉर्टंट समजायला लागतो. म्हणूनच जर एखादी व्यक्ती रोज म्हणत असेल, मी अनलकी आहे, माझं काही होणार नाही, तर सबकॉन्शियस माइंड त्या आयडेंटिटीवर विश्वास ठेवायला लागतो. कधी नोटीस केलं आहे का, काही लोक नेहमी निगेटिव्ह बोलतात आणि त्यांचं आयुष्यही स्ट्रेस, फिअर, प्रॉब्लेम्स यांनी भरलेलं वाटतं. कारण आपले वर्ड्स आपल्या थॉट्सला शेप देतात आणि थॉट्स आपल्या ॲक्शन्सला. आजपासून फक्त 21 दिवस रोज सकाळी आणि रात्री स्वतःला हे सेंटेन्स रिपीट करा. माझं आयुष्य बदलत आहे, मी लकी आहे, मी कॉन्फिडंट आहे, चांगल्या गोष्टी माझ्याकडे येत आहेत, मी पॉवरफुल आहे. सुरुवातीला हे फेक वाटेल, पण रिपिटेशन सबकॉन्शियस माइंडमध्ये नवीन प्रोग्रॅमिंग तयार करायला लागतं. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स रिपीट करता, तुमचा मेंदू ऑपॉर्च्युनिटीज नोटीस करतो, कॉन्फिडन्स वाढवतो, फिअर कमी करतो, डिसिजन बदलतो आणि हळूहळू तुम्ही वेगळे फील करायला लागता. हे अजून पॉवरफुल बनवायचं आहे तर आरशासमोर उभं राहा, स्वतःच्या डोळ्यात बघा आणि कॉन्फिडन्सने म्हणा, मी वर्दी आहे, मी बदलत आहे, माझं फ्युचर ब्राईट आहे. कारण जेव्हा इमोशन प्लस रिपिटेशन एकत्र येतात तेव्हा सबकॉन्शियस माइंडवर इम्पॅक्ट जास्त होतो. पण लक्षात ठेवा, निगेटिव्ह रिपिटेशनसुद्धा काम करतं. जर तुम्ही रोज म्हणालात, माझ्याकडे पैसा टिकत नाही, मी अनलकी आहे, तर सबकॉन्शियस माइंड त्या रिॲलिटीला नॉर्मल मानायला लागतं. म्हणून स्वतःबद्दल जपून बोला. कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या मिरॅकलची गरज नसते, फक्त दररोज रिपीट होणारे शब्द बदलावे लागतात. आजपासून स्वतःला कंटिन्युअसली पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला सुरुवात करा, कारण तुमचा मेंदू नेहमी ऐकत असतो. तुम्ही आजपासून कोणतं सेंटेन्स रिपीट करणार आहात कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.